स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। आरग मिरज रोडचे काम संथ गतीने, 8 दिवसात काम न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा। आरग मिरज मार्गावरील रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी दगडगोटे पडलेले असून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे। परिणामी अपघाताचा धोका वाढला असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे। दरम्यान रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे। व्यापारी आणि परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे। या पार्श्वभूमीवर दिलीप बोरसे यांनी इशारा देत सांगितले की येत्या 8 दिवसात रस्त्याचे काम व्यवस्थित आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू। तसेच बी आर पाटील यांनीही स्पष्ट शब्दात सांगितले की प्रशासनाने तात्काळ कारवाई करून रस्ता सुरळीत करावा, अन्यथा 8 दिवसात काम पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल। नागरिकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून रस्त्याचे काम वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे अशी मागणी केली आहे। आता सध्या मी दिलीप दत्तो बोरसे, माजी सभापती मिरज पंचायत समितीचे सभापती असून या रस्त्याला आरग बेडग रस्त्याला एकदम खालच्या पातळीवर रस्त्याचं काम चालू आहे आणि आत्ता सध्या जाणे येण्यास म्हटलं तर पूर्ण लयदारीची अडचण होत आहे। काय ॲक्सिडेंट होत आहेत, धूळ उडत आहे। साईडनं बागा आहे, त्या बागांच्यावर धूळ उडत आहे, पाणी सुद्धा मारत नाहीत। जे कॉन्ट्रॅक्टर कोण असेल त्यानं ताबडतोब ही आपली व्यवस्था करून द्यावी, नंतर आम्ही रस्ता रोको आंदोलन करून तो रस्ता कशा पद्धतीने होणार आहे ते काम बंद पाडण्यात येईल ही मी ग्वाही देतो। आमच्याबरोबर आमचे मित्र सुरेश पाटील आहेत, ती सुद्धा दरचे बागायतदार आहेत, आमचे सहकारी सगळे आहेत, सौरभ बोलते आहेत, हुसेन आहेत, अण्णासाहेब पाटील आहेत। यांच्या वतीनं मी आत्ता ग्वाही देतो, नाहीतर ह्या 8 दिवसात रस्ता व्यवस्थित पाणी मारण्यात आणि चांगल्या पद्धतीने हे काम केलं तर आम्ही रस्ता रोक करून रस्ता बंद पाडण्यात येईल।